नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पोह्याचे थालीपीठ बनवणार आहोत। खमंग, कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम असे लागतात। त्यासाठी बघा इथे एक वाटी जाड पोहे घेतले आहे, जे आपण कांदा पोहेसाठी आणतो तेच पोहे घेतलेत। निवडून यामध्ये पाणी टाकून 10 मिनिटं मुरवले आणि छान असं मळून घेतलं आहे। म्हणजे या पोह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं। त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, इथे हळद पावडर टाकायची, लाल मिरची पावडर, थोडीशी धनेपूड टाकायची, 1 चम्मच ओवा असा हातावर चोळून टाकायचा, याने स्वाद वाढतो। पांढरे तीळ टाकायचे 1 चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकायचं। छान हे सुरुवातीला मळून घ्यायचं हाताने आणि नंतर मग थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा तयार करून घ्यायचा। जसं आपण थालीपीठला बनवतो त्याच पद्धतीने, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही। आता या तव्यावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि या पिठामधला छोटासा गोळा घेऊन थालीपीठ थापून घ्यायचं आहे। याला असे मध्ये मध्ये असे होल द्यायचे, छिद्र पाडायचेत, म्हणजे थालीपीठ छान सर्व बाजूनी खमंग असं भाजतं। तर पाण्याच्या हाताने थापा, म्हणजे व्यवस्थित थापल्या जाईल। आता हे दोन्ही बाजूने आलटीपलटी करून खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि भाजता वेळेस मंद आचेवरती, मध्यम आचेवरती भाजायचं आहे। खूप घाई गडबड करायची नाही। हे जसे तुम्ही भाजाल ना, म्हणजे जास्त फास्ट भाजाल तर ते फक्त वरूनच कलर चेंज होईल, आतून कच्चे राहतील। त्यामुळे असे छान खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्या। खायला भन्नाट लागतात, दह्यासोबत खा, चटणीसोबत खा किंवा सॉससोबत, आणि तसेही खूप छान लागतात। तर लगेच खायचे असतील तर ताटामध्ये काढा आणि थोडं उशिराने खायचे असतील तर जाळीवर काढा, म्हणजे छान कुरकुरीत खमंग राहतील। तर इथे हे भाजून तयार झालं आहे, जाळीवर काढून घेतलं आहे आपण। आणि दुसरी पद्धतसुद्धा दाखवलेली आहे मी, या सुती कापडावरती सुद्धा आपण थापून हे भाजू शकतो। अप्रतिम होतात, नक्की करून पहा। डब्यालाही देऊ शकता आणि नाश्त्यालाही करू शकता। कसे झाले कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये।